सर परवा म्हणजे साधारणतः 14 तारखेला इस्कॉन मंदिर या ठिकाणी एक 6 मजलीची बिल्डिंगचं काम करायला गेलेले आमचे समाज बांधव होते, 2 जण, एक जाधव आणि एक राठोड म्हणून. तर त्या ठिकाणी नाक्यावरनं त्यांना घेऊन गेले होते, तर कामगार नाक्यावरनं. तर जाधव जो हा मृत व्यक्ती आहे, त्या ठिकाणी काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरनं पडून मेला. त्याचं दुर्दैव असं की पडून मेल्यावर सुद्धा ज्या ठिकाणी घटना गेली त्या बिल्डरने त्यांना दवाखान्याचा एक खर्च नाकारला आणि बिल्डरने सुद्धा तोंड सुद्धा दाखवलं नाही. त्यामुळे आज आम्ही रावेत पोलीस ठाणे या ठिकाणी आल्यावरती माझ्यासोबत जे गेले 3-4 दिवसापासून जमादार साहेब असतील आणि त्यांचे सहकारी मित्र असतील, यांनी 3-4 दिवसापासून त्यांच्यावरती कलम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज आम्ही समाज बांधव म्हणून या ठिकाणी आल्यावरती ज्या कामगार कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल करता येईल ते गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. आणि संबंधित जे मृत व्यक्ती आहेत त्यांना काय शासनाकडनं आर्थिक मदत भेटेल का ह्याच्यासाठी आम्ही चौकशीही केलेली आहे. आणि त्या बिल्डरवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे समाज बांधवांनी मिळून, आणि कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी ती बिल्डिंग आहे ही बिल्डिंग अनधिकृत आहे, त्या ठिकाणी बांधकाम सुद्धा अनधिकृत पद्धतीने काम चाललंय. तर पीडिताला न्याय भेटेल या हिशोबाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आज रावेत पोलीस स्टेशन या ठिकाणी देवरोड नाक्यावरून आलेले व्यक्तीचे जे इस्कॉन मंदिर जवळ बिल्डिंग वरून पडून जे मयत झाले त्या विषयावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो की पोलिसांनी शनिवारी रोजी FIR दाखल केलं, परंतु त्यामध्ये कलम वाढ करावी म्हणूनच आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी आलो त्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून. तर या जी घटना घडले तर त्यावर जे बिल्डर आहे त्यांच्यावर कठीण कारवाई व्हावी आणि मृत व्यक्तीच्या परिवाराला न्याय मिळावं म्हणूनच महाविकास समितीतर्फे आम्ही सर्व लोक झटत आहोत, प्रयत्न करत आहोत की त्या परिवाराला न्याय मिळावं. काय पाहिलं? आम्हाला एवढं निदर्शनात आलंय की तो बिल्डिंग जे आहे ते अनधिकृत आहे. मागच्या 2 वर्षा पहिले देखील तो बिल्डिंगचं काम बंद पडला होता, परंतु जे व्यक्ती वरून खाली पडले त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं असताना सेफ्टीचे कोणतेही नियमाचे ते तरतूद नसून सर्व उल्लंघन केलंय. कामगार कायद्याचे पायमोड झालेला आहे आणि कामगार कायदा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बिल्डर लॉबी हे पाळत नाही हे निदर्शनात येत आहे. आणि हा व्यक्तीचं मयत झाल्यापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहत असताना हेच आहे आणि हा बिल्डरनी कोणत्याही सेफ्टी त्यांना दिलेले नव्हता म्हणून ही घटना घडली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांच्याशी बोलला असताना आता नवीन कायदा BNS त्यांचे 106/1 हे त्यांनी दाखल केला होता. त्यानंतर 3-5 म्हणजे संगनमत होऊन जे काम करतात ते देखील त्यांनी दाखल केलाय. आता आम्ही सर्वजण आल्यानंतर 105 BNS कायदा अंतर्गत ते त्यांच्यावर कारवाई करणार याचे आश्वासन पोलिसांनी आम्हाला दिलंय. 2 लोकांना अरेस्ट देखील त्यांनी केलंय. जर त्यांच्यावर कारवाई होत नाहीये आणि मृत व्यक्तीचे परिवाराला जर न्याय मिळत नाहीये तर महाविकास समिती व बंजारा समाज या सर्व आम्ही एकत्रित येऊन या घटनेच्या विरुद्ध महानगरपालिका जे अनधिकृत कामांना आश्वासन देत आहे, पाठबळ देत आहे, त्यांच्या विरुद्ध आणि प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही खूप मोठा आंदोलन छेडणार आहोत असे या ठिकाणी मी बोलत आहे. काही दिवस पूर्वी एक मजदूर जे बांधकाम मजदूर ते बांधकाम साईटवरून पडून त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात आपण कशा प्रकारे कारवाई केली आहे आणि काय काय गुन्हे दाखल केले? रावेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक बांधकाम कामगार आहेत, चंद्रकांत तेजू जाधव, राहणार मामुर्डी, देहुरोड, हे दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी एक इस्कॉन मंदिराच्या बाजूला एक श्रीकृष्ण रेसिडेन्सी या नावाने एक बांधकाम 4,000 स्क्वेअर फीट या जागेमध्ये सुरू असताना ते काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारकामी रुग्णालयात दाखल केलं असताना ते दिनांक 14 फेब्रुवारी रोजी उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. या अनुषंगाने त्यांची पत्नी सुमन चंद्रकांत जाधव यांनी पोलीस स्टेशनला प्राप्त MLCच्या आधारे आणि या घटनेच्या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीमध्ये आणि पोलिसांनी प्राथमिक केलेल्या चौकशीमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की बांधकाम ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी
संबंधित बिल्डर प्रवीण यल्लमवार आणि कॉन्ट्रॅक्टर तेजस लखानी यांनी बांधकाम साईटवर ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे संबंधित नमूद हा जो बांधकाम मजूर आहे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या दोघांनी या सुरक्षेच्या उपाययोजना न करून आणि त्या सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा बांधकाम मजुराचा मृत्यू होऊ शकतो याची त्यांना जाणीव असताना देखील त्यांनी त्या उपाययोजना केलेल्या नसल्याने ते त्या मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणून आम्ही रावेत पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध 45/2026 BNS कलम 105 व 106(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद दोन्हीही संबंधित बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.